नमस्कार मंडळी. आज आपण इथे एकही थेंब तेलाचा वापर न करता आणि अजिबात लिंब न शिजवता वर्षभर टिकणारे लिंबाचे गोड लोणचे कसे बनवायचे हे बघणार आहोत. उपवासाला सुद्धा हे लोणचं चालतं. चला तर मग त्यासाठी इथे मी 1 पाव लिंब घेतलेले आहेत. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात लिंब आलेली आहेत. नक्की हे लोणचं करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. आता लोणचं टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे काय आहे, तर लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत. अजिबात पाण्याचा अंश आपल्याला इथे नकोय. सगळी लिंब आपण इथे स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत. आता लिंब कोरडी करून झाल्यानंतर आपण लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि लिंबामध्ये जमतील तेवढ्या सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा 4 फोडी करून घेऊया आणि लिंबाच्या जेवढ्या जमतील तेवढ्या बिया काढून घेऊया. आता इथे 4 फोडी करून सगळ्या बिया निघत नाहीत म्हणून लिंबाच्या इथे मी 8 फोडी करणार आहे. हे बघा आणि सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहे. एखाद दुसरी राहिली तरी काही हरकत नाही. पण जमतील तेवढ्या सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सगळ्या बिया मी काढून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते लोणचं कसं घालायचं ते. आता तुम्ही बघू शकता लिंबाच्या सगळ्या इथे मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बिया काढून घेतलेल्या आहेत. आता या बिया आपण टाकून देऊया आणि त्यानंतर आता ह्या फोडी आहेत एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायच्या आहे. शक्यतो फोडी काचेच्या बाउलमध्ये काढून घ्या. म्हणजे काय होतं आंबटसरपणा असतो त्यामुळे भांडं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो इथे काचेचं भांडं घ्यायचं आहे. काचेची बरणी घेतलीत तरीसुद्धा चालेल बरं का. आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ सगळ्या फोडींना छान असं लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल ना, तर काचेच्या बरणीत मिक्स करून ठेवलं तरीसुद्धा चालेल. आता लिंबांच्या फोडी छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. बरं झाकण असं ठेवायचं आहे, की अजिबात हवा आतमध्ये जायला नको. पॅक झाकण ठेवायचं आहे. 3 दिवस या फोडी अशाच ठेवायच्या आहेत. दिवसातून 2 वेळा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता हे बाऊल आहे, ते आपण घरातल्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून देऊया, म्हणजे कुणाचा हात सहजासहजी लागणार नाही. 3 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा 3 दिवस झालेले आहेत. दिवसातून 2 ते 3 वेळा छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. फोडी आहेत लिंबाच्या त्या छान अशा नरम झालेल्या आहेत, मुरलेल्या आहेत. त्यामुळे आपलं लोणचं आहे ते लगेचच खाण्यासाठी तयार होतं. त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता पहिल्यांदा आपण 1 चमचा मीठ घातलं होतं. आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा लाल काश्मिरी तिखट घालायचं आहे, जेणेकरून रंग सुरेख येतो. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे लाल मिरची पावडर घालायची आहे. आणि इथे पाऊण वाटी आपण साखर घातलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. आता छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत फोडी. एक 2-3 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता जसं-जसं आपण मिक्स करू, तसं हलकसं पाणी सुटायला लागतं कारण आपण साखर घातलेली आहे. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि अगदी झटपट हे लोणचं तयार होतं. बरं चवीला इतकं छान लागतं ना, कधी-कधी काय होतं तोंडाची चव निघून जाते. एक फोड जरी खाल्ली ना, तरी मस्त अशी तोंडाला चव येते आणि अतिशय पौष्टिक असं हे लोणचं तयार होतं आपलं. कारण इथे आपण तेलाचा वापर केलेला नाहीये. आता हे लोणचं आहे ते 2-3 तास आपण असंच झाकून ठेवूया. म्हणजे छान असं साखर आहे ती विरघळली जाते आणि मग त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा 3-4 तास झालेले आहेत इथे. मस्तपैकी साखरेला छान असं पाणी सुटलेलं आहे. हे बघा मस्तपैकी आपलं हे लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे आणि 8 दिवसानंतर छान असं मुरतं हे लोणचं. कारण आत्ताच ही कापटी हलकीशी नरम झालेली आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इथे चॅनलवर शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी शेअर करत असते. तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ जास्त आवडतात की लाँग व्हिडिओ आवडतात? नक्की कमेंट्स करून सांगा. माझ्या पेजवर जाऊन नक्की माझ्या रेसिपी पहा. माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर नक्की तुमची जी काही कमेंट्स असतील किंवा मला जे काही बदल करायचे असतील तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. मी नक्की विचार करेन. अशाच पारंपरिक, सोप्या, नेहमीच्या, थोड्याशा वेगळ्या लहान मुलांच्या रेसिपी पाहायच्या असतील तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.